आज आपण छान अशी मऊ लुसलुशीत आणि खरपूस भाजलेली छान अशी ही तिखट दशमी पाहत आहोत। या अगोदर आपण गुळाची गोड दशमी जेव्हा तयार केली होती त्यावेळेस त्या रेसिपीला दुसऱ्या कंट्रीमध्ये देखील खूप छान प्रतिसाद मिळाला आणि 1 लाखाहून अधिक व्ह्यूज त्या रेसिपीने अवघ्या 5 ते 6 दिवसांमध्ये पार केले आणि ती रेसिपी माझ्या चॅनलवरली पहिली व्हायरल झालेली रेसिपी होती, ज्यामुळे माझ्या चॅनलचं मॉनिटायझेशन झालं होतं आणि आजच्या या रेसिपीला देखील तसाच प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे। त्यामुळे आज आपण अगदी उन्हाळ्यामध्ये तुम्ही ट्रिपचा प्लॅन करत असाल तर अशा पद्धतीची खुसखुशीत दशमी तयार करून ती 5 ते 6 दिवस स्टोअर करून ठेवणारी ही दशमी अगदी बनवायला सोपी आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, टिफिनसाठी बनवू शकता, त्यासोबत ही खोबऱ्याची चटणी देखील बनवली आहे। त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत। सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। उन्हाळा स्पेशल आज आपण ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर 5 ते 6 दिवस स्टोअर करता येईल अशी छान अशी मऊ लुसलुशीत तिखट दशमी आपण बनवत आहोत। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी बेसन पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ, त्याचबरोबर बाजरीचं पीठ देखील असेल ना तर थोडंसं 2 ते 3 चमचे ते घेऊ शकता। त्यानंतर कस्तुरी मेथी टाकलेली आहे, त्याचबरोबर पांढरे तीळ आपण टाकलेले आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ, साधारणतः अगदी लहान साईजचा 1.5 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, त्यानंतर ओवा छान असा हातावर क्रश करायचा, त्यानंतर टाकायचा, त्यामुळे वास छान येतो। त्याचबरोबर ओवा जेव्हा आपण क्रश करतो त्यावेळेस लगेचच तो पिठामध्ये छान असा मिक्स करायचा, म्हणजे त्याचा सुगंध त्यामध्ये तसाच टिकून राहतो। त्यानंतर आपण यामध्ये अगदी पाव चमचे एवढी हळद टाकलेली आहे, त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण याचा छान असा ठेचा तयार करून घ्यायचा, तो ठेचा टाकायचा, म्हणजे दशमी चवीला खूपच छान लागते। तुम्हाला ही दशमी किती तिखट बनवायची किंवा किती मध्यम तिखट बनवायची हे तुमच्यावर डिपेंड आहे। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, त्यानंतर अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चटणी काढलेली होती त्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं क्लीन करून घेतलं। त्यानंतर अगदी घट्टसर असं ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। हे पहा, अगदी छान असं आपण ही कणिक मळून घेणार आहोत। आता या ठिकाणी तुम्हाला या पिठामध्ये जर साजूक तुपाचं मोहन जरी घालायचं असेल ना तरी तुम्ही ते घालू शकता, परंतु साजूक तुपाचं मोहन मी या ठिकाणी न घालता ही दशमी लाटतानाच कोरड्या पिठामध्ये न लाटता साजूक तुपामध्ये लाटणार आहे। त्यामुळे या ठिकाणी या पिठामध्ये मी तुपाचं मोहन घातलेलं नाही। त्याचबरोबर पूर्णपणे ही कणिक मळून झाल्यानंतर आपण यामध्ये खूप सारं साजूक तूप टाकून ही कणिक आपण भिजण्यासाठी ठेवणार आहोत। हे पहा, छान असा 5 ते 6 चमचे साजूक तूप यामध्ये मी टाकत आहे आणि व्यवस्थित अशी आपण ही कणिक या साजूक तुपामध्ये मळून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी साधारणतः पाऊण वाटी एवढं साजूक तूप घेतलेलं आहे, त्यापैकी अर्धी ते पाऊण वाटी पूर्ण जवळपास साजूक तूप हे दशमी लाटण्यासाठी भाजण्यासाठी वापरणार आहे। त्यामुळे खरपूस खमंग अशी साजूक तुपातली ही दशमी पौष्टिक देखील आहे, कारण प्रत्येक रेसिपी बनवत असताना आपण पौष्टिकतेचा देखील विचार करून रेसिपी बनवत असतो। या व्यतिरिक्त जर तुम्हाला ही दशमी फक्त नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये दुधी भोपळा किसून घालू शकता, पालकाची भाजी घालू शकता, मेथीची भाजी घालू शकता, परंतु ही जी दशमी आहे ती मी प्रवासासाठी बनवत आहे, त्यामुळे यामध्ये कोणत्याही भाजीचा मी वापर केलेला नाही। तुम्हाला जर ही प्रवासासाठी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये कोणत्याही भाजीचा वापर न करता अशाच पद्धतीने ही दशमी लाटायची आहे। त्याचबरोबर जर तुम्ही गरमागरम नाश्त्यासाठी जेवणासाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये भाजीचा एखादा वापर करू शकता। हे पहा, छान अशी आपली ही साजूक तुपातली दशमी आपण लाटून घेत आहोत आणि छान असं घट्टसर कणिक मळून घेतलेली होती, त्यामुळे या ठिकाणी पोलपाटला न चिटकता देखील ही दशमी खूप छान अशी लाटली जाते। अगदी छान पातळ अशा मी या दशम्या लाटून घेत आहे। अशाच पद्धतीने एवढ्या पिठामध्ये साधारणतः किती दशम्या तयार होणार आहे हे मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणारच आहे। साधारणतः अगदी मध्यम आकाराच्या आपण ह्या दशम्या लाटून घेत आहोत। तवा छान असा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्यावर
खूप सारं साजूक तूप टाकायचं आणि साजूक तुपामध्ये खमंग लालसर रंगावर ही दशमी भाजून घ्यायची. जेवढ्या जास्त साजूक तुपामध्ये तुम्ही या दशम्या भाजून घ्याल तेवढ्या जास्त खरपूस अशा भाजल्या जातात. आता या ठिकाणी मी साजूक तुपामध्ये या दशम्या बनवलेल्या आहे. तर तुम्हाला जर साजूक तूप वापरायचंच नसेल तर साजूक तुपाऐवजी तेलाचा वापर देखील तुम्ही करू शकता. परंतु साजूक तुपामध्ये बनवलेली ही दशमी चवीला अतिशय छान अशी लागते. हे पहा, साधारणतः छान अशी आपण खूप जास्त तुपाचा वापर करून या ठिकाणी ही दशमी भाजून घेत आहोत. तुम्हाला साजूक तुपाचा वापर या ठिकाणी पाऊण वाटीऐवजी अर्धी वाटी, पाव वाटी एवढा जरी करायचा असेल तरीही करू शकता. या ठिकाणी साजूक तूप किती वापरायचं हे पूर्णपणे तुमच्या आवडीनिवडीवर डिपेंड आहे. या ठिकाणी एक दशमी भाजून झालेली आहे. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व दशम्या आपण भाजून घेणार आहोत. या ठिकाणी खूप छान चवीला या दशम्या लागतात. यासोबत आपण खोबऱ्याची चटणी छान अशी कुरकुरीत खमंग भाजलेली चटणी बनवत आहोत आणि यामध्ये आपण चटणी वगैरे मिक्स करून त्यानंतरच आपण ही दशमी बनवलेली आहे. त्यामुळे खोबऱ्याची चटणी न बनवता देखील या दशम्या चवीला अतिशय छान अशा लागतात. त्यामुळे प्रवासामध्ये जर तुम्हाला गोड खाण्यास एवढं आवडत नसेल तर तुम्ही तिखट काहीतरी नेण्याचा विचार करत असाल तर अशा पद्धतीच्या दशम्या एकदा नक्कीच बनवा. फक्त प्रवासाला जेव्हा तुम्हाला बनवायच्या ना तेव्हा खूप जास्त पातळ अशा बनवू नका. अगदी हलक्याशा जाडसर ठेवा. त्याबरोबर भाजताना खूप जास्त साजूक तुपामध्ये मऊसूत अशा भाजा. त्यानंतर स्टोअर करताना छान अशा थंड होऊ द्या. त्यानंतर त्या स्टोअर करा जेणेकरून तुम्हाला 5 ते 6 दिवस ते आरामशीर टिकवता येईल. अगदी छान मऊ लुसलुशीत ही दशमी एकदा नक्कीच बनवा. उन्हाळा स्पेशल जर नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं असा जर प्रश्न पडत असेल तर अशा पद्धतीची दशमी एकदा नक्कीच बनवा. मुलांच्या टिफिनसाठी देखील अतिशय उपयुक्त अशी ही रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर कविता किचनचा कांदा लसूण मसाला हे प्रोडक्ट आपण लॉन्च केलेला आहे. जर कुणाला कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझा हा कांदा लसूण मसाला घेऊ शकता. आणि गेल्या आठवड्यामध्ये अगदी धुळे, जळगाव, पुणे या ठिकाणावरून देखील आपल्याला मसाल्याची कांदा लसूण मसाल्याची ऑर्डर्स आलेल्या होत्या आणि सर्वांचा खूप छान असा प्रतिसाद किंवा खूप छान अशा कमेंट त्यांनी केलेल्या आहे. सर्वांना तो मसाला आवडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा मसाला घेऊ शकता. त्यासोबत आपण ही सुकी खोबऱ्याची चटणी बनवत आहोत. या ठिकाणी छान अशी ही चटणी जर तुम्हाला लालसर रंगाची हवी असेल तर या ठिकाणी ओल्या लाल मिरच्या मी वापरलेल्या आहेत. त्याऐवजी तुम्ही लाल मिर्च पावडर, बेडगी लाल मिर्च पावडर वापरून ही चटणी करू शकता. थोडंसं तेल टाकायचं. त्यानंतर खमंग ही चटणी या ठिकाणी कुरकुरीत अशी भाजून घ्यायची. अगदी छान अशी ही चटणी थोड्या वेळासाठी पॅन गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरम पॅनमध्ये तशीच ठेवायची. छान अशी कुरकुरीत भाजली जाते. आपली चटणी तयार झालेली आहे. दशमी देखील तयार झालेली आहे. आपण गरमागरम ही सर्व करत आहोत. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल जर तुम्ही कुठे समर ट्रिपचा प्लॅन करत असाल तर अशा पद्धतीची दशमी एकदा नक्कीच बनवा. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील 6 दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल आणि त्यामुळे मी कोणती रेसिपी यूट्यूबवर शेअर केलेली आहे हे तुम्हाला समजण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला जर एखादी कोणतीही रेसिपी हवी असेल तर सबस्क्राईब केल्यामुळे ती माझ्या चॅनलवर शोधणं देखील सोपं होतं. त्याचबरोबर महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या रेसिपीज अविरत माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतात. हे पहा, छान अशी दशमी आपली बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.